जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पालीच्या धुंडी विनायकाबद्दल. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी पालीमधीलच अजून एका गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. हो, धुंडी विनायकाचे. कारण भक्त बल्लाळाने सर्वात आधी धुंडी विनायकाची स्थापना केली आणि त्यानंतर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन बल्लाळेश्वर म्हणून प्रकट झाले आणि म्हणूनच पहिले धुंडी विनायक आणि नंतर बल्लाळेश्वर दर्शन. तुम्ही पण पालीला यायचे ठरवत असाल तर पुढची माहिती तुमच्यासाठी. आपलं नाव सर? मनोहर जाधव. पालीगाव हे एक नगरपंचायतीचं गाव आहे. नगरपंचायत आहे इथे. इथे जवळपास आपलं जे अष्टविनायकमध्ये बल्लाळेश्वरचं मंदिर आहे ते मुंबईपासून 100 किलोमीटर होतं. ओके. तसेच इथे जवळ 3 किलोमीटरमध्ये एक उनेरे कुंड आहे, तिथे गरम पाण्याची कुंड आहेत. तसंच सरसगड किल्ला आहे, तिथेचं वॉकिंग डिस्टन्स जर आपण म्हटलं चालत तर एक ते सव्वा तासमध्ये आपण ते गड सर करतो. तसंच सुधागड किल्ला आहे, इथून एक 8 ते 9 किलोमीटरवर सुधागड किल्ला आहे, त्याला बोराई म्हणून म्हणतात. तिथेही लोक जाऊन तिथे पुरातन त्याचा इतिहास आहे, तिथे देवीचं मंदिर आहे. तसंच आजूबाजूचं जे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे, राहण्यासाठी उत्तम. इथे भक्तनिवास झोन आहेत, काही आता आमचे श्रीपाद गेस्ट हाऊस आहेत जे प्रायव्हेट राहण्याच्या सोयी आहेत. अशा प्रकारे पालिकेची माहिती आहे. अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचं? आणि